कुठेही विट्टी दांडू खेळायचे, कुठेही भोवरे खेळायचे. आताच्या पोरांना गोट्या माहित नाही. गोट्या माहिती असतील, दुसऱ्या असतील माहिती, परंतु खेळायचं गोट्या माहिती नाही. गोट्या माहिती असतील, दुसऱ्या असतील माहिती, परंतु खेळायचं गोट्या माहिती नाही. कोण उडी मारते? गुडकोचऱ्यांना सांगतो त्याच्यावर, गुडकोचऱ्यांना सांगतो त्याच्यावर. दिवसा ज्यांच्या बरोबर असाल, रात्री पण त्यांच्याच बरोबर. म्हणजे हे पायताना खान माहिती पायताना खान माहिती ह्याला सीए करून टाकू रे आपण. अरे मग आता कुणाकुणाची नाव घेतली, ज्या आलं मी काही नावं घ्यायला आलोय. बायकोचं नाव कधी घेतलं नाही तर आता कुणाकुणाची नावं घ्यायला लावतं. हा, पाणी मुरतंय, तुम्हीच मुरून देताय, तुम्हीच मुरून देताय. पदर फाटायला जा, पदर फाटायला जा. तेच सांगतोय ना, ग्रामपंचायतला कोणी निवडून दिलं? अजित पवारांनी दिलं. सिटे बोर्ड फोटो पाहण्याला ती आला होता. मला तुम्ही दिलं, मी आलो तो ह्यात निवडून द्यायला. तुम्ही बॉडी निवडून देणार, तुम्हाला अधिकार दिलाय बाबासाहेब आंबेडकरांनी. मग तुम्हाला जे योग्य काम करतं त्याची बटणं दाबा. हे पायताना खान माहिती. अरे दत्तक मी जरी घेतलं तरी चांगल्या लोकांना निवडून द्या ना. मी दत्तक घेऊन उरावर काय करू? अरे दत्तक मी जरी घेतलं तरी चांगल्या लोकांना निवडून द्या ना. मी दत्तक घेऊन उरावर काय करू? जाताना रोड बीड बरे झालेत का नाही? डिवायडर वगैरे झाले का नाही? काय कोण उडी मारते? गुडकोचऱ्यांना सांगतो त्याच्यावर. तेव्हा त्यांना बारामतीला बाई कुणी नाही, मला बारामती. दिवसा ज्यांच्या बरोबर असाल, रात्री पण त्यांच्याच बरोबर. म्हणजे नाहीतर रात्री दुसऱ्याला म्हणायचं ये चर्चा करतो नाही, आता मी तिकडचा एजंट होतो पण तुला बरोबर मदत करतो. मातीत जाल काय बनवणार नाही. ह्याला सीए करून टाकू रे आपण, किंवा ऑडिटर करून टाकू. कर ऑडिट, पहिलं माझं सुरू करा. पूर्वीच्या काळामध्ये सगळंच पटांगड असायचं. कुठेही गोट्या खेळायचे, कुठेही विट्टी दांडू खेळायचे, कुठेही भोवरे खेळायचे. आताच्या पोरांना गोट्या माहित नाही. गोट्या माहिती असतील, दुसऱ्या असतील माहिती, परंतु खेळायचं गोट्या माहिती नाही. विट्टी दांडू माहिती नाही. विट्टी काय दांडू काय म्हणतील, कसला दांडून कसली विट्टी, बावरा तर माहीतच नाही. त्याच्यामध्ये सुरपाट्या माहित नाही. त्याच्यामध्ये पाकिट खेळायचो आपण. पाकिट कसली पाकिट? तर ह्या पद्धतीनं ह्या गोष्टी चालायच्या. ठीक आहे, काळ बदलला, काळानुरूप आपल्याला बदललं पाहिजे. आपल्याला पण चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे, पण कुणाच्या आहारी जाऊ नका. आतापर्यंत जे 3.5 वर्ष, 6 महिने, 4 महिने, 2 वर्ष काय असतील सरपंच, त्या सगळ्यांना धन्यवाद. अरे मग आता कुणाकुणाची नाव घेतली, ज्या आलं मी काही नावं घ्यायला आलोय. बायकोचं नाव कधी घेतलं नाही तर आता कुणाकुणाची नावं घ्यायला लावतं. मी काय उखाणा घ्यायला आलो काय इथं? सगळ्यांचं आता सांगितलं. तुम्ही ना खरंच डोक्यावर पडलाय काय कशावर पडलाय? परंतु काळाच्या नियतीच्या पुढं आपलं कुणाचं काही चालत नाही. फार आकस्मिकरित्या अण्णा आपल्याला सोडून गेलेत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीन. पण त्यांचं ते राहिलेलं अधुरं स्वप्न, त्याच्यानंतर कारखान्याचं काय झालं त्याचं आता राजकारण करत बसत नाही. ती कारखाना होता कोणाचा, चालवतोय कोण, आलाय कुठनं, नाही बरोबर आहे ना? अरे आपली ही अवस्था आहे का रे? परराज्यातल्या माणसांनी येऊन दौंड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला ऊस हा गाळण्याच्या करता आपल्यात कुणाच्या धमक नाही? अरे काय रे तुमची अवस्था? हे काय सगळ्या दुनियेला जमतं, तुम्हाला जमत नाही? म्हणजे कुठंतरी तुम्ही कमी पडला याच्यामध्ये. कुठंही ह्याचा काहीतरी विचार करा ना. हा, पाणी मुरतंय, तुम्हीच मुरून देताय, तुम्हीच मुरून देताय. आम्ही पाणी टाकायला आलो नाही.
तुम्ही काय करू? पदर फाटायला जा. त्यामध्ये इतर ते मदत करतायत. सिद्धार्थ टाचने 3 लाख रुपयाची आम्हाला मदत केली आता रंगरंगोटीच्या कामामध्ये. PMD डेअरीने आता आपण गाडी जी चांगली गोष्ट. 3.5 लाख रुपयाची मदत केली आणि अशोक डावाने 3 लाख अशी 6.5 लाखाची गाडी मदत केली. ठीक आहे बाबा, काय तू पण मी पण कुणीच वर घेऊन जाणार नाही काय. आणि पोराबाळांना किती ठेवलं तर त्यांना कमीच वाटतंय. काहीच ठेवलं नाही, काहीच ठेवलं नाही. काय आता जग आणून ठेवा का काय त्यांचं. पूरग्रस्त भागांना भेटायला गेलो होतो. इथनंच सुरुवात केली आहे माड्यापासून. आणि असाच बीड धाराशिव करत करत बीडमध्ये गेलो. तिथं एक भगिनी रडत आली, म्हणली दादा माझा नवरा मध्ये गेला, माझं मूल आहे, 2 मुलं, आणि माझा फोन होता, आणि माझ्या नवरा गेल्यानंतर ते विम्याचे काहीतरी पैसे मिळाले होते, बँकेत ठेवलेले होते, आणि ते पैसेच आता बँकेत नाही. PUBG का काय, हा ती खेळत होता आणि त्याच्यात ती सगळे 1.5-2 लाख रुपये हारला, आणि ती तसाच फोन पुन्हा ठेवून आईकडे देऊन टाकला. ही असली कार्टी आहेत. त्याच्यावर आईबापांनी पण फार कार्ट्यांवर विश्वास ठेवू नका असल्या बाबतीत. त्याला जरा समजायला लागल्यानंतर फोन बिन काय द्यायचं ते द्या. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.